मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पुण्यातून आलेल्या मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळाची बैठक संपली। कुणाच्या तरी ताटातलं काढून दुसऱ्याला वाढायचं ही राज्य सरकारची भूमिका नाही, शंभूराज देसाईंचा पुनरुच्चार। शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्यातल्या भ्रष्टाचारातून नारायण राणेंनी निवडणुकीचा खर्च काढला। आमदार वैभव नाईकांचा गंभीर आरोप। तर मोदींच्या हेलिपॅडसाठी जिल्हा नियोजनाचा पैसा का खर्च केला, नाईकांचा सवाल। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधवांचा मुलगा विक्रांतने घेतली अजित पवारांची भेट। भेटीमागे राजकीय कारण नाही, उद्या शरद पवारांना देखील भेटणार, विक्रांत जाधव यांचा खुलासा। निवडणुका नकोत म्हणून दंगली घडवण्याचा प्रयत्न, वडेट्टीवारांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप। तर निवडणूक आयोगाच्या दौऱ्यापूर्वी हल्लाबोल। पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या चित्रपटाला मनसेचा विरोध। महाराष्ट्र चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याचा इशारा, तर इतर राज्यांनाही चित्रपट प्रदर्शित करू न देण्याचं आवाहन। धारावीमध्ये मशिदींचं बेकायदा बांधकाम पाडायला गेल्यानंतर झालेल्या गोंधळाप्रकरणी 3 जण अटकेत, आरोपींना 1 दिवसांची। अंधेरीच्या राजा गणपतीचं विसर्जन करताना तराफा बोट उलटली, सुदैवानं सारे गणेश भक्त सुखरूप। प्रकाश आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टीत यावर रामदास आठवलेंची ऑफर। दोघं एकत्रित आलो तरच काहीतरी होऊ शकेल असं वक्तव्य। समृद्धी महामार्गावर एका वर्षात 75,000 वाहनांवर कारवाई, एकूण 7 कोटींचा दंड वसूल। अतिवेग ठरला सर्वाधिक मोडलेला नियम। अनुराग दिसानायके श्रीलंकेचे नवे अध्यक्ष होण्याची शक्यता। मतमोजणीमध्ये घेतली विद्यमान राष्ट्राध्यक्ष विक्रमसिंघे यांच्यावर आघाडी। चेन्नई टेस्टमध्ये भारताचा 280 धावांनी दणदणीत विजय। अश्विननं घेतल्या 6 विकेट्स, तर जडेजानं 3-2 सामन्यांच्या मालिकेत भारताची 1-0 आघाडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।